बघा आपण लास्ट लेक्चरमध्ये बायसेक्शन मेथड बघितली होती. आता आपण बघणार आहे रेगुलर फॉल्सी मेथड. ठीक आहे, तर ही जी नेक्स्ट मेथड आहे ही बघणार आहे आता आपण रेगुलर फॉल्सी. ठीक आहे, आता रेगुलर फॉल्सी मेथड आणि तिसरी मेथड आहे न्यूटन रॅप्सन मेथड. तर आपण काल बघितली ती बायसेक्शन मेथड. तर बायसेक्शन मेथडमध्ये आपण काय करायचो की जे रूट राहायचे त्यांचे ॲडिशन करून डिवाइड बाय 2 घ्यायचो. ठीक आहे, म्हणजेच सपोज नवीन रूट जर फाइंड आउट करायचं असेल तर ए इक्वल्स टू x1 प्लस x2 आपण 2 करायचो. आणि x1 आणि x2 काय इंटरवल आहे. ठीक आहे, याच्यामध्ये कॉमा x2 हे आपल्याला दिलेलं राहतं किंवा आपण फाइंड आउट करतो 0 1 2 3 4. हे काय करणार, पुट करणार. हे करून जर फंक्शनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह निगेटिव्ह येत असेल तर ठीक आहे, नसेल येत तर मग 0पेक्षा कमी व्हॅल्यू पण पुट करू शकतो. -1 -2 -3. ठीक आहे, म्हणजे आपण हे काय करणार, फंक्शनमध्ये पुट करणार व्हेरिएबलच्या जागेवरती आणि फाइंड आउट करणार. आणि जर तिथलं जे फंक्शन आहे म्हणजे एफ ऑफ एक्स हे जे फंक्शन आहे याची व्हॅल्यू जर एकदा पॉझिटिव्ह आली आणि एकदा कशी आली, एफ ऑफ एक्स इक्वल्स टू निगेटिव्ह जर आलं म्हणजे x1 आणि x2 पुट करून तो इंटरव्हल काय करणार आपण इटरेशनसाठी सिलेक्ट करणार. मग आपण काय करणार, या व्हॅल्यू घेऊन या फॉर्म्युलेट पुट करणार आणि नेक्स्ट व्हॅल्यू भेटणार. आपल्याला जेवढी नंबर ऑफ इटरेशन करायची असेल तेवढी नंबर ऑफ इटरेशन आपण काय करणार, फाइंड आउट करणार. मग आता सेम नेक्स्ट मेथड आहे रेगुलर फॉल्सी मेथड. कोणती मेथड, ठीक आहे, रेगुलर फॉल्सी मेथड. तर नेक्स्ट मेथडमध्ये रेगुलर फॉल्सी. ठीक आहे, सी मेथड. ठीक आहे, हिला फॉल्स पोझिशन पण म्हणतात, फॉल्स पोझिशन मेथड. ठीक आहे, आता ह्या मेथडमध्ये बघा आपण काय करणार, सगळ्यात पहिले इंटरव्हल फाइंड आउट करणार. आणि इंटरव्हल फाइंड आउट केल्यानंतर ना बघा आपल्याला इंटरव्हल दिलेला आहे सपोज ए आणि बी. इंटरव्हल किती दिलेला आहे, ए आणि बी. ठीक आहे, इथं ब्रॅकेटमध्ये घेतो ए अँड बी. ठीक आहे, हा काय इंटरव्हल दिला आहे आपल्याला. आणि इंटरव्हल दिल्यानंतर ना आपण पहिले काय करणार, एफ ऑफ ए फाइंड आउट करणार. काय करणार, एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी फाइंड आउट करणार. ठीक आहे, मग एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी फाइंड आउट केल्यानंतर ना आपल्याला जो सी असणार आहे मग त्याचा फॉर्म्युला आहे बघा ए इंटू एफ ऑफ बी. ठीक आहे, ए इंटू कलर चेंज करू आपण. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. मग फॉर्म्युला बघा सी इक्वल्स टू ए इंटू एफ ऑफ बी मायनस बी इंटू एफ ऑफ ए अपॉन एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. ठीक आहे, हा काय फॉर्म्युला आहे. मग आपल्याला जर सी फाइंड आउट करायचं असेल तर आपण काय करणार, हा फॉर्म्युला यूज करणार. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय कोणत्या कोणत्या व्हॅल्यू फाइंड आउट करणं आहे, पहिले इंटरव्हल फाइंड आउट करायचं. इंटरव्हल फाइंड आउट केल्यानंतर इंटरव्हल कधी कधी दिलेला पण असतो, जर दिलेला नसेल तर परत ते 0 1 2 3 4 किंवा 0 -1 -2 -3 पुट करायचं आणि फाइंड आउट करायचं. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला इंटरव्हल भेटणार आहे भेटल्यानंतर आपण काय करणार, ए आणि बीची व्हॅल्यू त्या फंक्शनमध्ये पुट करणार. फंक्शनमध्ये पुट केल्यानंतर ना ती जी काही व्हॅल्यू भेटेल ती व्हॅल्यू आपल्याला राहील. मग नंतर काय करायचं, जो ए इंटू एफ ऑफ बी करायचं म्हणजे हा, आणि नंतर मायनस बी इंटू एफ ऑफ ए अपॉन एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए हा फॉर्म्युल्यात पुट करायचं. ठीक आहे, आता आपण एक एक्झाम्पल बघू. आता सगळ्यात पहिले एक्झाम्पल जे ते आपण काय करू, ते ज्याच्यामध्ये आपल्याला फंक्शनची व्हॅल्यू दिलेली आहे किंवा इंटरव्हल दिलेला आहे असं एक्झाम्पल घेऊ. नंतर ना आपण जे दिलेले नसणार आहे ते फाइंड आउट करू. ठीक आहे, आता बघा इथे एक एक्झाम्पल आहे, आपण ते घेऊ. ठीक आहे, मग क्वेश्चन लिहा. फाइंड द approximate root of
इक्वेशन. आता इक्वेशन दिलेलं आहे बघा आपल्याला. एक्स लॉग ऑफ बेस 10x, ठीक आहे, इक्वल्स टू 1.2. हे काय दिलेलं आहे, इक्वेशन दिले बिटवीन 2 and 3. आता हा इंटरव्हल दिलेला आहे 2 and 3 अप टू 3 इटरेशन बाय रेगुलर फॉल्सी मेथड. फॉल्सी मेथड, ठीक आहे. या रेग्युलर फॉल्सी मेथडने काय करायचं, सोल्युशन फाइंड आउट करायचं, रूट्स फाइंड आउट करायची. किती इटरेशनपर्यंत, 3 इटरेशनपर्यंत, ठीक आहे. मग इथं लिहायचं सोल्युशन. तर बघा आपल्याला सगळ्यात पहिले इक्वेशन काय दिलेलं आहे, एक्स लॉग ऑफ बेस 10 ऑफ एक्स इक्वल्स टू 1.2. मग बघा हा 1.2 इकडे काय प्लस आहे, इकडे आल्यावर काय होईल, ते मायनस होईल. म्हणून एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स लॉग ऑफ बेस 10 आणि एक्स ॲज इट इज. आता बघा हा इकडे गेलं काय होणार, मायनस होणार, बरोबर, -1.2. किंवा इथं तुम्ही लिहून घ्या बघा, एक्स लॉग ऑफ बेस 10 ऑफ एक्स मायनस 1.2. आता हा 1.2 इकडे गेलं मायनस झाला आणि इक्वल्स टूच्या पुढे काय राहिलं, 0 राहिलं. मग हेच काय फंक्शन आहे, ठीक आहे. मग नंतर ना बघा आता आपल्याला इथं इंटरवल दिलेलं आहे, बरोबर. मग इंटरवल दिलेलं आहे सगळ्यात पहिले 2 आणि 3 दिलं, ठीक आहे. मग 2,3. मग काय करायचं पहिले, मग आता हा काय ए आणि बी आहे, ठीक आहे, ए कॉमा बी. मग आता आपण काय करणार, पुट ए इक्वल्स टू 2, म्हणजेच एक्स इक्वल टू 2 पुट करायचं, ठीक आहे. म्हणजे ते आपल्याला पुट करावं लागणार. आता एक्स इक्वल टू 2. मग काय करायचं, फाइंड आउट करायचं एफ ऑफ 2. मग एफ ऑफ 2 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग एक्सच्या जागेवरती काय करायचं, 2 पुट करायचं. मग बघा आता 2 लॉग ऑफ बेस 10 ॲज इट इज. मग इथं परत 2 येणार, -1.2. मग बघा एफ ऑफ 2 जे ते किती येईल बघा. मग बघा 2 इंटू लॉग टू द बेस 10 2 जर घेतलं, मग हा 2 तसाच इंटू हे किती येत आहे, 0.3, ठीक आहे. कॅल्क्युलेटरमध्ये करायचं सगळ्यांनी. नंतर -1.2. मग इथे येणार -0.60, ठीक आहे. याली एफ ऑफ 2ची व्हॅल्यू. आता एफ ऑफ 2ची व्हॅल्यू 0पेक्षा लहान आहे, ठीक आहे. मग आता सेम तसंच काय करायचं आपल्याला, आता आपल्याला फाइंड आउट करायचं एफ ऑफ 3ची व्हॅल्यू, ठीक आहे. कारण की दुसरा इंटरव्हलमध्ये 2 पॉईंट दिलेले आहेत, तर पहिला 2 होता आणि दुसरा हे दिलेला आहे किती, 3, ठीक आहे. मग काय करायचं, पुट एक्स इक्वल्स टू 3, ठीक आहे. मग एफ ऑफ 3 इक्वल्स टू 3 लॉग टू द बेस 10 3 मायनस 1.2. मग बघा आता 3 इंटू किती येतं त्याचं, जर कॅल्क्युलेटरमध्ये पुट केलं, मग बघा डायरेक्ट कॅल्क्युलेटरमध्ये सगळी व्हॅल्यू पुट करायची. सगळी व्हॅल्यू पुट करून किती येतं आन्सर बघा. सगळ्यांकडे कॅल्क्युलेटर आहे का, बघा. लॉग 3 जर पुट केलं तर 3 इंटू 0.477 मायनस 1.2 येतं, ठीक आहे. मग ते जर तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये पुट केलं, बघा तर त्याची व्हॅल्यू येते एफ ऑफ टी इक्वल्स टू 0.231, ठीक आहे. मग हे काय ग्रेटर दॅन 0 आहे, ठीक आहे. म्हणजे हे कसं आहे, ग्रेटर दॅन 0 आहे, ठीक आहे. मग ग्रेटर दॅन 0 म्हणजेच काय, एक व्हॅल्यू पॉझिटिव्ह आणि एक व्हॅल्यू काय निगेटिव्ह आहे. मग बघा आता इथं हे लेस दॅन
झिरो होतं म्हणजेच मायनस व्हॅल्यू होती, ही काय प्लस व्हॅल्यू, म्हणजे इंटरव्हल काय झालं, साईन चेंज झालं, बरोबर आहे की नाही, प्लस आणि मायनस आलं, म्हणजे जे आपल्याला रूट दिलेले आहे ती बरोबर आहे. मग आता इथं बघा एक लाईन ड्रॉ करतो मी, मग इथं लिहायचं हा 2a आणि हा 3a, ठीक आहे. आणि मग इथं एफ ऑफ 2 पुट केल्यानंतर किती आलं, -0.60, आणि इथं एफ ऑफ 3 पुट केल्यानंतर 0.231 आलं, ठीक आहे. म्हणजे रूट किती आले बघा, आता आपल्याला रूट लाईज बिटवीन 2 and 3, ठीक आहे. मग आता नेक्स्ट काय करायचं, इटरेशन घ्यायचं. मग इटरेशन घेताना बघा आता नेक्स्ट पेजवरती, मग इथं लिहायचं फर्स्ट इटरेशन, ठीक आहे. फर्स्ट इटरेशनमध्ये a इक्वल्स टू 2 आणि b इक्वल्स टू 3, ठीक आहे. मग एफ ऑफ a इक्वल्स टू किती आलं आपलं, -0.60, ठीक आहे. आणि एफ ऑफ बी किती आला, मागच्या पेजवरती बघा, एफ ऑफ बी आला 0.231, ठीक आहे. मग इथं लिहायचं 0.231. मग आपला फॉर्म्युला काय होता, सी इक्वल्स टू काय होतं, ए इंटू, ठीक आहे. मग फॉर्म्युला लिहू, बी इंटू, एक मिनटं, एफ ऑफ, सॉरी, फॉर्म्युला काय आहे, ए इंटू एफ ऑफ बी मायनस बी इंटू एफ ऑफ ए अपॉन एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए, ठीक आहे. हा काय आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. मग नंतर काय करायचं, व्हॅल्यू पुट करायच्या. मग बघा एची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे, 2 इंटू बीची व्हॅल्यू किती आहे, 0.231 मायनस, मग बघा आता इथं मायनस साईन असल्यानंतर ब्रॅकेट घ्यायची, ठीक आहे. मग बीची व्हॅल्यू किती आहे, 3 इंटू, आता एफ ऑफ एची व्हॅल्यू आहे -0.60, ठीक आहे, अपॉन, मग बीची व्हॅल्यू किती आहे, 0.231 मायनस, ब्रॅकेटमध्ये घ्यायचं एफ ऑफ एची व्हॅल्यू -0.60. मग बघा हे जर तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये केलं तर याची व्हॅल्यू किती येते बघा, आता हे मायनस मायनस काय होणार, प्लस होणार, आणि इथं पण मायनस मायनस प्लस होणार, ठीक आहे. मग त्याची व्हॅल्यू येते 2.722. मग ठीक आहे, नवीन रूट किती आला आता, 7.22, ठीक आहे. मग बघा आता परत एकदा इथं काय करायचं, लाईन ड्रॉ करायची, ठीक आहे. इथं किती होतं आपलं पहिले, इथं 2 होता, ठीक आहे, आणि इथं होता 3. आता बघा हे 2.722 इथे येणार कुठंतरी, 2.722, ठीक आहे. मग एफ ऑफ 2 किती होता, एफ ऑफ 2 होता -0.60, ठीक आहे. त्याच्यानंतर एफ ऑफ 2.0, आता एफ ऑफ 2.0 फाइंड आउट करायचं. मग काय करायचं, इथं पुन्हा एकदा लिहायचं बघा, एफ ऑफ 2 पॉईंट, आता हे 7.2, ठीक आहे, म्हणजे एफ ऑफ सी घ्या, आपण काय करू त्याला नाव देऊ, सी इक्वल्स टू 2.722, ठीक आहे. मग एफ ऑफ सी, ठीक आहे. मग एफ ऑफ सी किती आहे, मग परत इथं काय करायचं, 2.722 लॉग टू द बेस 10, 2.722 मायनस 1.2. मग बघा एफ ऑफ 2.722 ची व्हॅल्यू किती आली, तर तुम्ही जर ती कॅल्क्युलेटरमध्ये केलं तर ते तर -0.016, ठीक आहे. मग हे काय आलं, एफ ऑफ सीची व्हॅल्यू आली. मग इथं लिहून घ्या, एफ ऑफ सी इक्वल्स टू -0.016, ठीक आहे. आणि नंतर एफ ऑफ 3ची व्हॅल्यू किती आहे, तर ती आहे 0.231,
2.31. आता बघा तुम्ही जर ह्या लाईनवरती जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला काय करायचं राहतं, एक प्लस रूट घ्यायचं राहतं आणि एक मायनस रूट घ्यायचं राहतं नेक्स्ट इटरेशनसाठी. मग आता तुम्ही काय करायचं, जवळची घ्यायची, ठीक आहे. मग आता कोणता इंटरव्हल घ्यावा लागणार आपल्याला, हा इंटरव्हल घ्यावा लागेल, ठीक आहे. कोणता, हा. मग ह्या इंटरव्हलमध्ये काय आहे की दोन बघा, हा एक मायनस आणि हा एक प्लस. मग नेक्स्ट घ्यायचं, मग रूट लाईज बिटवीन 2.722, 3, ठीक आहे, नेक्स्ट इटरेशनसाठी. मग काय करायचं, नेक्स्ट इटरेशन सुरू करायचं आता, ठीक आहे. हे दोन रूट काय करणार आहे आपण नेक्स्ट इटरेशनसाठी घेणार आहे. मग इथं लिहायचं इटरेशन सेकंड, ठीक आहे. मग इथं लिहा इटरेशन सेकंड, ठीक आहे. आणि आपण त्याच्यामध्ये 2.722, 3 घेतलेले आहे, ठीक आहे. हे दोन रूट सिलेक्ट केले सेकंड इटरेशनसाठी, कारण की यांच्यामध्ये साईन चेंज होतं, ठीक आहे. मग इथं ए काय येणार आहे, तर मग ए इक्वल्स टू 2.722, ठीक आहे. आणि बी इक्वल्स टू 3 राहणार ॲज इट इज. मग एफ ऑफ ए काय येणार, तर एफ ऑफ ए आला होता बघा आपलं -0.016, ठीक आहे. आणि एफ ऑफ बी किती आला होता, तर तो आलेला होता 0.231. मग बघा आता परत फॉर्म्युला लिहायचं, सी इक्वल्स टू, मग सी इक्वल्स टू ए इंटू बघा ए इंटू एफ ऑफ बी मायनस बी इंटू एफ ऑफ ए, ठीक आहे. मग आपण येणार एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए, ठीक आहे. मग या व्हॅल्यू पुट करायच्या. मग आता ए किती आहे आपला, मग एची व्हॅल्यू पुट करा. ए किती आहे 2.722 इंटू बी किती आहे, तर बी आहे बघा 0.231 मायनस बी किती आहे 3, मग ब्रॅकेटमध्ये -0.016, ठीक आहे, अपॉन बघा अपॉन घ्या, आपण मध्ये एफ ऑफ बीची व्हॅल्यू बघा, एफ ऑफ बीची व्हॅल्यू किती 0.231 मायनस 0.0, आता बघा हे मायनस आहे, मग डबल मायनस येईल 0.16, ठीक आहे. मग आता काय करायचं, कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेशन करायचं. तर कॅल्क्युलेटरमध्ये जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर बघा कॅल्क्युलेशन करा, तर त्याची व्हॅल्यू येईल बघा 2.74, ठीक आहे. मग 2.74 काय आलं, सी आला. मग आता काय करायचं, इथं एफ ऑफ सी फाइंड आउट करायचं. मग एफ ऑफ सी इक्वल्स टू एफ ऑफ 2.74 इज इक्वल्स टू, मग बघा आता काय ते येईल 2.74 लॉग टू द बेस 10. मग परत इथं घ्यायचं 2.74 मायनस 1.4. मग बघा तुम्ही जर याच्यात व्हॅल्यू पुट केली कशाची, एफ ऑफ सीची, तर एफ ऑफ सीची व्हॅल्यू जी आहे ती किती येणार आहे, मग बघा इथे येईल, तर एफ ऑफ सीची जी व्हॅल्यू आहे ती येणार बघा इथं -0.0005, ठीक आहे. म्हणजे नाही का 3 टाइम 0 आहे, नंतर ना 5 आहे. मग ही आली आपली एफ ऑफ 2.74ची व्हॅल्यू. मग परत इथं एक लाईन ड्रॉ करायची बघा, आपण जशी पहिली लाईन ड्रॉ केली ती. या लाईनवरती बघा आपलं पहिले इथं कोणतं फंक्शन होतं, तर 2.722 होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं काय होता 3 होता, आणि नेक्स्ट व्हॅल्यू कोणती आली आता 2.74. बघा आता 2.722 इथं आहे, तर मग 2.74 इथं राहणार आहे, ठीक आहे. आणि मग याचं फंक्शनची व्हॅल्यू किती आली ती, याची फंक्शनची व्हॅल्यू होती बघा इथं -0.
0.016 आणि याची किती आहे -0.005 3 टाइम्स 0 ठीक आहे आणि इथं किती येणार आहे 0.231 ठीक आहे. बघा आता मग आपल्याला नेक्स्ट याच्यासाठी कोणता इंटरव्हल घ्यावा लागेल तर हा इंटरव्हल घ्यावा लागेल ठीक आहे. मग हा इंटरव्हलमध्ये बघा मग लिहायचं द रूट लाईज बिटवीन मग लिहायचं इथं 2.74, 3 ठीक आहे. मग याच्यावरून नेक्स्ट इटरेशन घ्यायचं आता. मग नेक्स्ट इटरेशनसाठी मग इथं लिहायचं इटरेशन थर्ड ठीक आहे. मग बघा आपल्याला इथं 3च इटरेशन सांगितले होते तर मग इथं परत आपण ते इंटरव्हल लिहून घ्यायचं 2.74 बघा 2.74च आहे ना हा 2.74 आणि 3 आहे ठीक आहे आणि 3 मग याची व्हॅल्यू किती इथं ए इक्वल्स टू 2.74 आणि बी इक्वल्स टू 3 आहे ठीक आहे. मग एफ ऑफ ए किती आलेला होता आपला म्हणजेच एफ ऑफ 2.74 तर हा आला होता -0.4 3 टाइम्स 0 आणि नंतर 5 ठीक आहे. तसंच एफ ऑफ बी मग एफ ऑफ बी किती होता तर एफ ऑफ 3 होतं ठीक आहे म्हणजे बीची व्हॅल्यू 3 आहे. मग इथं किती आलं होतं 0.231. मग बघा आता आपल्याला फॉर्म्युला लिहायचा तर फॉर्म्युला काय आपला तर बी सी इक्वल्स टू ए इंटू एफ ऑफ बी मायनस बी इंटू एफ ऑफ ए ठीक आहे अपॉन एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए ठीक आहे. फॉर्म्युला सिम्पल आहे ए इंटू एफ ऑफ बी मायनस बी इंटू एफ ऑफ ए अपॉन एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय करायचं मग व्हॅल्यू पुट करायची. मग व्हॅल्यू पुट करायची ए किती आहे 2.74 ठीक आहे मायनस नाही आधी मल्टिप्लाय एफ ऑफ बीची व्हॅल्यू मल्टिप्लाय करायची. मग एफ ऑफ बी किती आहे 0.231 मायनस मग बघा बी किती आहे 3 इंटू मायनस 0.0005 अपॉन ठीक आहे. मग इथं लिहायचं एफ ऑफ बी किती आहे 0.231 मायनस ब्रॅकेटमध्ये परत मायनस एफ ऑफ ए घ्यायचं म्हणजे मायनस व्हॅल्यू आहे 0.005. मग हे जर तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये केलं तर सीची व्हॅल्यू बघा किती येते तर सीची व्हॅल्यू येते 2.7405 ठीक आहे. म्हणजे ही किती आली आपले लास्ट रूट आलं ठीक आहे. तर मग लास्ट रूट जे ते आलं बघा सी इक्वल्स टू मग लिहायचं लास्टला approximate root of f of x equals to x into log of base 10 x minus 1.2 is x equals to 2.7405 ठीक आहे. हे काय आपलं लास्ट स्टेटमेंट आहे लास्ट रूट आहे म्हणजेच हे आपलं फायनल आन्सर आहे. कारण की इथं आपल्याला इक्वेशनमध्ये सांगितलं होतं क्वेश्चनमध्ये 3 इटरेशनपर्यंत घ्या म्हणून ठीक आहे. इथं दिलेलं होतं ना 3 इटरेशन बघा इथं आपल्याला 3 इटरेशन सांगितले लास्टला म्हणजे 3 इटरेशनपर्यंत रूटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. मग बघा आपण याच्यात काय केलं तर आपल्याला पहिले फंक्शन दिलं होतं फंक्शन इक्वल्स टू 0 नव्हतं मग आपण ते इक्वल्स टू 0 केलं तर बघा त्याच्यानंतर एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स लॉग टू द बेस 10 एक्स मायनस 1.2 मग नंतर आपण ए बी बघितलं मग त्यांची व्हॅल्यू पुट केली फंक्शनमध्ये नंतर एक प्लस आला एक मायनस आला ठीक आहे. मग नंतर फर्स्ट इटरेशन सुरू केलं मग फर्स्ट इटरेशनमध्ये बघा आपण हा फॉर्म्युला यूज केला हा रेग्युलर फॉल्सी मेथडचा फॉर्म्युला आहे ठीक आहे. जसं बाय सेक्शन मेथडमध्ये दोघांची ॲडिशन करून डिवाइड बाय 2 करायचं होतं तसंच इथं
ए इंटू एफ ऑफ बी मायनस बी इंटू एफ ऑफ ए करायचं अपॉन एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. हे काय स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, ठीक आहे. मग याच्यात पुट केले व्हॅल्यू, त्याच्यानंतर सीची व्हॅल्यू फाइंड आउट केली, मग एफ ऑफ सी फाइंड आउट केला, नंतर परत 2 रूट सिलेक्ट केले नेक्स्ट इटरेशनसाठी, ठीक आहे. मग त्याच्यानंतर परत सेकंड इटरेशन केलं, सेकंड इटरेशनमध्ये पण सेम फॉर्म्युला यूज केला. नंतर आपल्याला सीची व्हॅल्यू भेटते, सीची व्हॅल्यू भेटल्यानंतर मग परत आपण 1 प्लस 1 मायनस घेतला आणि नेक्स्ट इटरेशनसाठी 2 रूट घेतले, ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड इटरेशनमध्ये आपण सीची व्हॅल्यू फाइंड आउट केली ए आणि बी वरून, आणि लास्टला आपल्याला 3च इटरेशन सांगितले होते, तर आपण 3 इटरेशनपर्यंत व्हॅल्यू फाइंड आउट केली, ठीक आहे. असा प्रश्न जर आला पेपरमध्ये, हा 4 मार्कला येऊ शकतो किंवा 6 मार्कला पण येऊ शकतो. आता नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट एक प्रॉब्लेम घेऊ आपण. आता ठीक आहे, हा जो प्रॉब्लेम होता याच्यामध्ये आपल्याला रूट दिलेले होते, बरोबर. आता एक प्रॉब्लेम असं घेऊ आपण की त्याच्यामध्ये रूट दिलेले नसणारे, आपल्याला ते फाइंड आउट करावं लागतं. तोपर्यंत हे लिहून घ्या. ठीक आहे, नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ आपण. आता बघा, नेक्स्ट प्रॉब्लेम लिहू. इथल्या क्वेश्चन ऑप्टेन the approximate value of root of equations. इक्वेशन दिलेले बघा, एक्स क्यूब मायनस 4x प्लस 1 इक्वल्स टू 0 युजिंग रेगुलर फॉल्सी मेथड, ठीक आहे. रेगुलर फॉल्सी मेथड up to 4 decimal place, 4 decimal place, ठीक आहे. मग बघा, आता इथं 4 डेसिमल प्लेसेस सांगितलेलं आहे ना, तर आपल्याला इथं मग बघा आपण काय करायचं, 3 इटरेशन घ्यायचे आणि प्रत्येक वेळेसची फंक्शनची जी व्हॅल्यू आहे डॉट नंतरनं आपल्याला 4 व्हॅल्यू घ्यावं लागेल, कारण त्यांनी तिथं दिलेलं आहे, ठीक आहे. कारण की हे जे डेसिमल राहतात, डेसिमल नंतरनं आपण जेवढे नंबर पोझिशन घेणार तेवढी ॲक्युरेसी काय होणार, इन्क्रीज होणार. तर मग त्याच्यावरती डिपेंड राहतं, म्हणून इथं त्यांनी स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं आहे की 4 डेसिमलपर्यंत काय करायचं, प्रत्येक वेळेस फंक्शनची वगैरे सगळ्या गोष्टीची व्हॅल्यू घ्यायची, ठीक आहे. मग आता आपल्याला बघा इथं गिवन काय आहे, एक्स क्यूब मायनस 4x प्लस 1 इक्वल्स टू 0 आहे, ठीक आहे. आता बघा फंक्शन एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स क्यूब मायनस 4x प्लस 1 हे दिलेलं आहे, ठीक आहे. मग काय करायचं, आता आपल्याला इथं इंटरव्हल दिलेलं नाही, मग सगळ्यात पहिले काय करायचं, एक्स इक्वल टू 0 पुट करायचं, एक्स इक्वल टू 0 पुट करून बघायचं. मग एफ ऑफ 0 इक्वल्स टू काय येणार, मग 0चा क्यूब मायनस 4 इंटू 0 प्लस 1, मग ती किती येईल, 1च येणार आहे, ठीक आहे. म्हणजे एफ ऑफ 0 किती आला, 1 आला, एफ ऑफ 0 1 आला. त्याच्यानंतर ना पुट एक्स इक्वल टू 1, आता 1 पुट करून बघा, मग 1 जर पुट केलं मग एफ ऑफ 1 इक्वल्स टू 1चा
क्यूब मायनस 4 इंटू 1 प्लस 1. बघा इथं 1 मायनस 4 प्लस 1. बघा 1 प्लस 1 2 मायनस 4 म्हणजे हे किती येणार -2 येणार. ठीक आहे. f(1) किती आला -2 आला. आणि बघा हा एक प्लस आलेला आहे ना, हा मायनस आलेला आहे, म्हणजे इंटरव्हलमध्ये इथं काय आलं साईन चेंज झाली. ठीक आहे. मग साईन चेंज झाल्यामुळे आपण काय करणार आता याच्यावरती इटरेशन स्टार्ट करणार, कारण की दोन फंक्शनमधली व्हॅल्यू एक प्लस येते आणि एक मायनस येते. बघा इथं जर आपण x इक्वल्स टू 1 आणि x इक्वल्स टू 0 आणि x इक्वल्स टू 1 जर पुट केलं तर एका फंक्शनची व्हॅल्यू येते 1 आणि दुसऱ्याची येते -2. ठीक आहे. म्हणजेच इथं ह्याचे इक्वेशनचे रूट आहे हे काय या दोन्हीच्या मध्ये लाईज बिलॉंग करत आहे. ठीक आहे. मग काय करायचं नेक्स्ट लिहायचं द रूट्स ऑफ इक्वेशन लाईज बिटवीन 0,1. ठीक आहे. मग आता इटरेशन फर्स्ट. ठीक आहे. इटरेशन फर्स्ट घ्यायचं. मग बघा आपल्याला इंटरव्हल किती दिलेला आहे 0,1. ठीक आहे. मग a इक्वल्स टू 0, b इक्वल्स टू 1. ठीक आहे. मग a इक्वल्स टू 1 आणि b इक्वल्स टू किती घेतला आपण 1 घेतलं. मग f(a) करायचं. ठीक आहे. मग f(0) म्हणजेच इक्वल्स टू किती आलंय आपलं तर 1 आलंय आणि f(1) इक्वल्स टू किती आलंय -2 आलेलं आहे. बघा इथं आपण फाइंड आउट केलं. ठीक आहे. मग आता काय करायचं इटरेशन c. ठीक आहे. मग c इक्वल्स टू काय फॉर्म्युला राहतो c इक्वल्स टू a इंटू f(b) राहतं. ठीक आहे. मग इथं लिहायचं a इंटू f(b) मायनस b इंटू f(a). ठीक आहे. अपॉन f(b) मायनस f(a). ठीक आहे. मग आता इथं बघा मग a ची व्हॅल्यू किती आहे 0 आहे. 0 इंटू -2 मायनस आता इथं b ची व्हॅल्यू किती आहे 1 आणि a ची व्हॅल्यू 1 आहे. ठीक आहे. अपॉन मग b ची व्हॅल्यू किती आहे f(b) -2a आणि -1. ठीक आहे. मग आता याचा आन्सर किती येतं बघा याचा आन्सर येतं बघा इथं आता हा 0 इंटू 2 0च होणार आणि 1 इंटू 1 -1 अपॉन बघा -2 -1 -3 म्हणजे मायनस मायनस कट होणार आणि ते आन्सर येणार 1/3. मग बघा त्याचं जर आपण याच्यात कन्वर्ट केलं 1/3ला किती येतं 0.0 आता आपल्याला 4 डेसिमलपर्यंत घ्यायचं आहे. बघा तुम्ही जर केलं 1/3 तर 0.333. ठीक आहे. 4 डेसिमलपर्यंत घ्यायचं म्हणजे आपलं काय आलं आता c इक्वल्स टू 0.333. ठीक आहे. 4 डेसिमल घ्यायची. मग आता नेक्स्ट काय करायचं f(c) फाइंड आउट करायचं. मग c इक्वल्स टू 0.3333. ठीक आहे. मग f(c) इक्वल्स टू f(0.33). ठीक आहे. 4 टाइम्स 3 इक्वल्स टू आता बघा आपली इक्वेशन काय होती x³ म्हणजे 0.33 मायनस 4 इंटू सी ची व्हॅल्यू आहे 0.333 मायनस 1 प्लस 1 आहे. ठीक आहे. इथं चुकायचं नाही तर इथं मिस्टेक झाल्या तर पेपरमध्ये आन्सर चुकणार आहे. मग बघा आता आपण इथं काय केलं एक्सच्या जागेवरती व्हॅल्यू पुट केली 0.333. ठीक आहे. मग त्याचं जर आन्सर बघितलं आपण तर याचा जर क्यूब केला तर तो क्यूब येणार बघा 0.03702. आता प्रत्येक वेळेस डॉट नंतर 4 व्हॅल्यू घ्यायचे. मग 4 इंटू जर केलं तर 1.332 प्लस 1. मग याची जर ॲडिशन केली म्हणजे मायनस आणि प्लस तर ते येतं बघा -0.2961. ठीक आहे.
मग आता बघा इथं फंक्शनची व्हॅल्यू आली आपली एफ ऑफ सीची. मग परत काय करायचं, एक लाईन ड्रॉ करायची. बघा पहिलं आपण फंक्शन कोणतं घेतलं होतं, पहिलं फंक्शन होतं आपलं एफ ऑफ 0. ठीक आहे, एफ ऑफ 0 इक्वल्स टू 1 होतं. त्याच्यानंतर ना एफ ऑफ किती होतं 1 इक्वल्स टू किती होतं ते -2 होतं. आणि आता आपण काय केलं, एफ ऑफ सी घेतला तर सी किती आलता 0.33 आलता. ठीक आहे, म्हणजे 1 पेक्षा छोटा होता. तर मग बघा आता एक्स इक्वल टू -0. ठीक आहे, एक मिनटं, हे सपोज मी इथं हा जो आहे तो इकडे लिहितो कारण की तो मायनस आलेला आहे. एफ ऑफ 0 इक्वल्स टू किती आलं होतं 1 आलं होतं. सपोज 0 इथं आहे आणि 1 इथं आहे. ठीक आहे ना, आपलं नंतरचं किती आला 0.33 आला, म्हणजे 1 पेक्षा पण छोटा आहे. मग सपोज तो इथं येणार, म्हणजेच एफ ऑफ 0.33, मग त्याची व्हॅल्यू किती आली त्याची व्हॅल्यू किती आली, तर त्याची व्हॅल्यू आली बघा इक्वल्स टू -0.2961. ठीक आहे, म्हणजे हे दोन फंक्शन बघा. आता हे एक फंक्शन याची व्हॅल्यू प्लस आहे आणि याची व्हॅल्यू कशी आहे मायनस. ठीक आहे, आणि याची व्हॅल्यू प्लस आहे. मग आता आपण हे फंक्शन कट करणार आणि नेक्स्ट इटरेशनसाठी हे दोनच फंक्शन घेणार. तर मग नेक्स्ट बघा इथं लिहायचं स्टेटमेंट, तर रूट लाईज बिटवीन बघा आता इथं 0 आहे. ठीक आहे, एक्सची व्हॅल्यू 0, 0.33. ठीक आहे, मग आता काय करायचं, परत नेक्स्ट सेकंड इटरेशन घ्यायचं. ठीक आहे, मग सेकंड इटरेशनसाठी बघा सेकंड इटरेशनसाठी व्हॅल्यू कोणती आलेली आहे 0.333 4 टाईम घ्यायची कारण की तिथं 4 डेसिमलपर्यंत घ्यायचं सांगितलं आहे. मग सेकंड इटरेशनसाठी बघा एची व्हॅल्यू किती आहे, ए इक्वल्स टू 0 आणि बी इक्वल्स टू 0.333. ठीक आहे, 3 नाही घ्यायचे, 4 वेळेस घ्यायचं. मग एफ ऑफ ए इक्वल्स टू एफ ऑफ 0 इक्वल्स टू 1 आणि एफ ऑफ बी इक्वल्स टू एफ ऑफ 0.4 टाइम्स 3 इक्वल्स टू किती आलं आपलं -0.29618. ठीक आहे, ही व्हॅल्यू आली ती आपली एफ ऑफ सीची. ठीक आहे, आपल्याला किती घ्यायचे व्हॅल्यू, फक्त 4 घ्यायचे. तर मग हा 8 घेऊ नका. ठीक आहे, फक्त 4 डेसिमलच घ्यायचे. तर मग बघा आपण आता इथं इटरेशन सेकंड करणार. मग सीचा फॉर्म्युला लिहा. मग सी इक्वल्स टू ए इंटू एफ ऑफ बी मायनस बी इंटू एफ ऑफ ए. ठीक आहे, त्याच्यानंतर ना एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. ठीक आहे, मग एची व्हॅल्यू लिहा. एची व्हॅल्यू किती आहे 0 आहे, मग 0 इंटू एफ ऑफ बी, मग तो येणार आहे -0.2961 मायनस बीची व्हॅल्यू किती आहे 0.333. ठीक आहे, इंटू ब्रॅकेटमध्ये घ्यायचं परत एफ ऑफ 1. ठीक आहे, एफ ऑफ एची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा एफ ऑफ बी, मग एफ ऑफ बी किती आहे, एफ ऑफ बीची व्हॅल्यू आहे -0.0 नाही 291 आहे. ठीक आहे, 2961. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा मग आता इथं 1 आहे. ठीक आहे, मग बघा हे मायनस मायनस प्लस होणार आणि इथं 0 इंटू हे 0 होणार. मग त्याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू जर तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये केलं तर मायनस मायनस काय होणार, कट होऊन जाणार कारण इथलं मायनस आणि हे मायनस प्लस होणार आणि मी व्हॅल्यू येणार
2571, ठीक आहे. ही सीची व्हॅल्यू आली. मग आता इथं एफ ऑफ सी फाइंड आउट करायचं. मग सी इक्वल्स टू, मग बघा आपलं फंक्शन काय आहे, 0.2571चा क्यूब मायनस 4 इंटू 0.2571 प्लस 1. मग जर केलं तर त्याचं आन्सर बघा किती येतं फंक्शनचं, तर ते येणार आहे मायनस 0. कॅल्क्युलेटरमध्ये डायरेक्ट व्हॅल्यू पुट करायची पूर्णची पूर्ण इक्वेशन, किंवा 1 बाय 1 केलं तरी चालेल. तर शक्यतो टाईम वाचायसाठी डायरेक्टच कॅल्क्युलेशन करायचं, किंवा तुम्हाला जर जमत नसेल डायरेक्ट तर 1 बाय 1 करायचं. मग पहिले याचा क्यूब फाइंड आउट करायचा, मग 4 इंटू हे लिहायचं प्लस 1 लिहायचं, नंतर परत कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करायचं. तर बघा मी इथं डायरेक्ट केलं आहे, 114 येतं, ठीक आहे. म्हणजे आलं एफ ऑफ सीची व्हॅल्यू. मग बघा आता एफ ऑफ सीची व्हॅल्यू निगेटिव्ह आली, बरोबर. मग बघा आता आपण इथं पहिले 0 घेतला होता आणि इथं घेतलं होतं 0.3333, ठीक आहे. आणि नेक्स्ट सीची व्हॅल्यू किती आली, 0. आता बघा इथं 0.3 आहे आणि 0.2 आहे, म्हणजे याच्यामध्ये येणार कुठंतरी, बरोबर. इथं 0 आहे, इथं 0.3 आहे. मग आता आपली जी आलेली 0.2 आलेली, 0.2571 याच्यामध्ये आली, ठीक आहे. मग 0 फंक्शनची व्हॅल्यू किती आली, एफ ऑफ 0ची 1 आणि याची मायनस 0.2961 आणि याची व्हॅल्यू किती आली मग सीची, ठीक आहे. सीची व्हॅल्यू किती आली, मायनस ऑफ सी इक्वल्स टू मायनस 0.0114, ठीक आहे. ही कशाची व्हॅल्यू आली, या फंक्शनची व्हॅल्यू आली. मग नंतर नेक्स्ट काय करायचं, परत आता इटरेशन थर्ड घ्यायचं. मग आता इटरेशन थर्ड घेताना कोणते कोणते दोन व्हॅल्यू घेणार, एक प्लस घ्यायची एक मायनस घ्यायची. बघा आता ह्या दोन व्हॅल्यू आपण सिलेक्ट करणार इटरेशन थर्डसाठी. मग लिहायचं द रूट लाईज बिटवीन 0,0.2571, ठीक आहे. मग नेक्स्ट इटरेशन घ्यायचं, ते लिहायचं थर्ड इटरेशन. मग थर्ड इटरेशनसाठी बघा 0,0.2571, बघा बरं. हां 2571 आहे, ठीक आहे. 2571 2571, ठीक आहे. हे काय मग एची व्हॅल्यू लिहा, ए इक्वल्स टू 0, बी इक्वल्स टू 0.2571. मग एफ ऑफ ए इक्वल्स टू किती, ते एफ ऑफ 0 इक्वल्स टू काय 1, ठीक आहे. एफ ऑफ बी इक्वल्स टू एफ ऑफ 0.2571. म्हणजे 2571ची व्हॅल्यू किती आली होती फंक्शनची, तर बघा इथं आपण फाइंड आउट केली ते ना, मायनस 0.014, नाही मायनस 0.0114, ठीक आहे. इथं लिहायचं मायनस 0.014, ठीक आहे. 0.114, ठीक आहे. मग इथं काय करायचं, परत सी इक्वल्स टू ए इंटू एफ ऑफ बी मायनस बी इंटू एफ ऑफ ए अपॉन एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए, ठीक आहे. मग याची व्हॅल्यू 0 आहे, 0 इंटू मायनस 0.0114 मायनस बीचं किती आहे 0.2571 इंटू 1, ठीक आहे. अपॉन एफ ऑफ बी किती आहे, तर तो आहे मायनस 0.0114 मायनस एफ ऑफ ए 1 आहे, ठीक आहे. आता बघा इथं परत मायनस मायनस प्लस होणार. इथं आता ही टर्म तर कॅन्सल होणार, कारण 0 मल्टिप्लाय झालं म्हणजे काहीच नाही राहणार. आणि इथं हे मायनस आणि हे मायनस प्लस होणार. मग ती जी सीची व्हॅल्यू आहे ती येते बघा, जर तुम्ही कॅल्क्युलेट केली 0.2542,
ठीक आहे. ही काय आली फायनल रूट आला आपलं थर्ड इटरेशन मधलं. मग इथं नंतर फायनल स्टेटमेंट लिहायचं. बघा फायनल स्टेटमेंट लिहायचं. फायनल स्टेटमेंट लिहा म्हणून approximate root of equation x cube minus 4x plus 1 is x equals to 0.2542. ठीक आहे. हे काय आपलं फायनल रूट आहे. हे काय आपलं फायनल रूट आहे. ठीक आहे. आपण आता काय केलं, सगळ्यात आधी आपल्याला इथं इंटरवल दिलेलं नव्हतं, बरोबर. मग इंटरवल दिला नव्हतं म्हणून आपण काय केलं, एक्सची व्हॅल्यू 0 पुट करून बघितली. मग फंक्शनची व्हॅल्यू +1 भेटली आणि एक्सची व्हॅल्यू 1 पुट केल्यानंतर ना आपल्याला फंक्शनची व्हॅल्यू निगेटिव्ह भेटली. ठीक आहे. म्हणजे साईन चेंज झालं. मग साईन चेंज झाल्यानंतर ना आपण ते जे रूट आहे इंटरवल 0 आणि 1 तो काय केला, फर्स्ट इटरेशनसाठी सिलेक्ट केला. नंतर ना a इक्वल्स टू 0 घेतलं, b इक्वल्स टू 1 घेतलं. मग f(0) आपला 1 आहे आणि f(b) म्हणजेच 1, f(1) इज इक्वल्स टू -2 आहे. ठीक आहे. नंतर ना फॉर्म्युलेला a इंटू f(b) मायनस b इंटू f(a) अपॉन f(b) मायनस f(a). ठीक आहे. मग नंतर ना त्याची c ची व्हॅल्यू आली 0.3333. ठीक आहे. मग नंतर ना परत आपण सेकंड इटरेशनसाठी 2 रूट सिलेक्ट केले. सेकंड इटरेशन केलं. सेकंड इटरेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू आली 0.2571. मग परत थर्ड इटरेशनसाठी 2 रूट सिलेक्ट केले आणि लास्टला जे रूट आलं ते आलं x इक्वल्स टू 0.2542. ठीक आहे. मग आपण काय केलं, 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. आता बघा रेग्युलर फॉल्सी मेथडमध्ये एक फॉर्म्युला फक्त, तो कोणता, हा फॉर्म्युला बघा लक्षात ठेवायचा रेग्युलर फॉल्सी मेथडमध्ये. ही पण मेथड सोपी आहे, ॲप्रॉक्सिमेशन मेथडसाठीच सारखीच आहे, सेम आहे. फक्त फॉर्म्युला काय आहे, a इंटू f(b) मायनस b इंटू f(a) अपॉन f(b) मायनस f(a). त्याच्यावरून आपल्याला नेक्स्ट रूटची व्हॅल्यू फाइंड आउट होईल. ठीक आहे. मग उद्या आपण काय करू, नेक्स्ट बघू. त्याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला, तर न्यूटन रॅप्सन मेथड बघायची. ठीक आहे. पहिली बघितली आपण बायसेक्शन मेथड, नंतर न बघितली रेग्युलर फॉल्सी आणि उद्या बघणारे न्यूटन रॅप्सन मेथड. ठीक आहे. जर तुम्हाला ही जी नाही का म्हणजे जे शिकवलं आहे त्याची जर PDF पाहिजे असेल तुम्ही तिथं टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घेऊ शकता. ठीक आहे. टेलिग्राम ग्रुपची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली राहते, तुम्ही तिथं बघू शकता.